नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. महाराष्ट्राचे दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. त्यांच्या नियोजनासाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेस भवन येथे चालू असताना काँग्रेस भवन सांगलीसमोर BJPचे कार्यकर्ते जमले होते. त्यांचे निरीक्षण केले तर असे समजण्यात आले की काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय हर्षवर्धन सकपाल साहेबांनी टिपू सुलतान संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आले होते. यावेळी प्रतिक्रिया देताना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी नुकत्याच झालेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीला जे अपयश आले ते पोटशूळ व्यक्त करण्यासाठी आणि काँग्रेस भवनला सध्या रंगरंगोटी करून जे रंगरूप आलेलं आहे ते पाहण्यासाठी सदरचे कार्यकर्ते आले असतील. प्रवेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेले नसून भाजपाचे जगदीश शेट्टार यांनी टिपू सुलतानचे पगडी घालतात, त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतात. त्या संदर्भात हे BJPचे कार्यकर्ते काही बोलत नाहीत. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच अनेक BJPचे नेते आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्या संदर्भात चुकीचे वक्तव्य करतात, परंतु त्यांना BJPचे कार्यकर्ते जाब विचारत नाहीत. अशी दुटप्पी कार्यकर्त्यांनी परत आंदोलन केलं तर त्यांना जशास तसं उत्तर देता येईल. यावेळी करीमभाई मिस्त्री यांनी बोलताना अमेरिकेबरोबर मोदी सरकारने जे डील केलं आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. तसेच बेरोजगार युवकांना सध्या नोकरी मिळत नाही. मनरेगासारख्या सामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या कायद्यापासून ते जनतेचे हाल होणार आहेत. तसेच कामगार विरोधी कायदे यापासून जनतेचे हाल होणार आहेत. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते अशा तथ्य नसलेल्या प्रश्नांवर आंदोलन करत आहेत. परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते असे आंदोलन विरोधात एकजूट दाखवून काँग्रेसचा विचार पुढे नेतील असं सांगितलं आहे. यावेळी नगरसेवक फिरोजभाई पठाण, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, समन्वयक अमित पारेकर, सचिन कदम, राजू यमगर, ॲडव्होकेट शाबाज नाईकवाडी, अरुण पळसोले, विठ्ठलराव काळे, विश्वास यादव, मौलाली वंटमोरे, प्रियानंद कांबळे, राजेंद्र कांबळे, मुफीद कोळेकर, शंकर होसमनी, विवेक नाईक, दीपक ताटे, नंदकुमार मुळीक, अमित मुळीक, राहुल शिंदे, उस्मान मखदूम, रोहित मुंजी, रमेश सय्यद, शाहबाज जमादार, रमेश सय्यद, मुजाबर, उस्मान मखदूम, शमशाद नायकोडी, जन्नत नायकोडी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.